गाईज आता फक्त 10 मिनिटात मी उतरणार खालती जायला काही टाइम लागत नाही, वरती यायला मात्र खूप वेळ लागतो. उतारीला उतरताना लय मजा येते. लहानपणी तर आम्ही अशी पळत सुटायचो डायरेक्ट उतारीला. गाडी लय मजा यायची लहानपणी. रेस लागायची आमची, कोण पहिला खाली पोहोचणार. इथं मुख्याचं घर आहे. आता ते झाडाझुडपांमुळे दिसत थांबा तुम्हाला दाखवते. जमीन. हा इथे आहे त्यांची जमीन. आता इथून तुम्हाला दिसणार नाही, मलाच दिसत नाही याच्यातून. इथे आहे आमच्या इथे एक मोका आहे, तर त्याचं इथं घर आहे. गाईज इथून दिसतोय, पत्रा दिसतोय बघा. चला, पहिली करवंद वगैरे लय भेटायची तिकडे खायला, आता काहीच नाही. कुठं राहिला बिबट्या बायडे? बघा गाईज, बिबट्याचा तर कुठं पत्त्या नाही. पूर्ण डोंगर चढून उतरतोय तरी बिबट्या कुठे? बायडीनं काय घरी मी येणार नाही. गोंधळ घातलेला नुसता. कशी तरी आणली होती तिला ओढत ओढत. तिकडे बनवा लागल्यावर बघ कसं डोंगर काळा झालाय. बघा गाईज, इकडचा डोंगर लय काळा झालाय का, तिकडे बनवा लागलेला. गाईज झुडपांमध्ये लय हालते काय काय, मध्ये साप वगैरे असायचा. चला लवकर. गाईज मी रील पण शूट केली. ही बायडी बघा कशी बोंबलते पुढनं, चाला ना करते मग आजपासून. गाईज आता उतरलो खालची, डोंगरावरून आलो खाली आम्ही, आणि आता मराईच्या पाय पडायला चाललोय. तर इथं मराईचं मंदिर आहे. चला पाया वगैरे पडून घेऊयात. मग मी गेलो होता असं कुठे. हे बघा गाईज, संत छोटंसं मराईचं मंदिर बघा गाईज. हे मराईचं मंदिर आहे, छोटंच एकदम असं. हे लग्नाचे वेळेस येऊन इथं बांधतात नवरा नवरी. तर काय झाले दर्शन आणि आता निघालोय आम्ही. आता जातो घरी. हाय. तर गाईज बघा फोन आलाय बघा, ओमा आलाय मिसळ पाव खायची ओमाला, म्हणून ओमा आलाय. आता फोन करून विचारलं होतं आम्हाला कुठे म्हणून. बघा कसा तोंड दाखवणार नाही तो इकडं. हवरा एक नंबरचा. आणि काल थांबलाय ना, आता आलाय वडापाव. आता आलाय खायला ओमा. हा बघा सगळं गाईज, कॅमेरा त्याच्याकडे फिरवला ना की लगेच पुढे फिरला. आवाज दिला तेव्हा लगेच त्यानं मागं बघितलं. पप्पाई बघा किती आलेत ते. आणि तर आंब्याची बाग आहे, काल दाखवली. आणि गाईज इथे ना सूर्यफुलाची फुलं पण आहेत, सूर्यफुलं पण आहेत इथे बघा. इथे पण आहेत आणि इकडं थोडे आहेत, पण इकडं जास्त आहेत. इथे विहीर पण आहे खाली. हे आमचे चुलत्यांचे शेती. आता वसुंधरावर चाललोय आम्ही नाश्ता करायला. गाईज आज पण आम्ही वडापावच मागवलाय. वडापाव खाल्लाय आता आम्ही, निघालोय. आणि आम्ही बघा म्हणजे फ्रीमध्ये भेटले. गाईज हे बघा एवढे वेफर्स घेतलेत आम्ही. आता याचं ना आम्ही जरा फुकटचं काय, ह्याचं ना आम्ही आता भेळ बनवणार आहे. हा बायडे किती दिवसाचं घेतले? वेफर्सचं भेळ बनवायचे. गाईज आम्ही भेळ बनवणार आहे. वाट बघ म्हणायचं हिला. बघा गाईज कशी करते. गाईज बघा
चाललोय आता गाई. भारी वाटते गाईज गावाला मस्त. गाईज बायडीने ना हे स्ट्रॉबेरीचं ना फ्रूट बार घेतलाय तर मी पहिल्यांदाच खाणार आहे. बघू कसं लागतंय. ह्याला एक चटणी सुद्धा भेटली ही तर ती त्याच्यावरती टाकून खायची. तर बघू आपण कशी लागते. तर नाही फोट घरी जाऊन खायने तुम्ही दे ना टेस्ट करून घ्या आपण. बघूयात गाईज. हे आम्ही ऑफिसमध्ये आमची शिका आमच्यासाठी घेऊन येतली. मग कधी नाही आणलं का आम्हाला त्याला ती म्हणून ऑफिसमध्ये जे मी पहिल्यांदाच खाणार आहे. घरी आणायची गोष्ट करायला. बघा गाईज असं चॉकलेट आहे स्ट्रॉबेरीचं आणि त्याच्यावरती आता चटणी टाकून मसाला आहे असा स्प्रिंकल करायचं. स्प्रिंकल थांबवाय ना. बघा गाईज कसं तोंडानेच फोडते. आणि मसाला नाही भेटला ही काहीतरी चटणी आहे. मी तेच बोललो चटणी. त्या गोवावाला ना मसाला भेटतो. ती बोलत होते गोवावाला घे म्हणून. पॅकेट फोडतो मला पण दे बघू. गाईज बघते खाऊन कसं लागतं. चांगलं लागतंय गाईज. मग तुला पाहिजे एक मस्त लागते. चटणी मस्त आहे याची. काय खायचंय गाईज पोचलो आता घरी. बघा दीदी हातपाय धुवायला लागली सुद्धा. मम्मी बघा शेवा रडते कशासाठी तरी. बरं वाटलं जरा गाईज. मंदिरात जाऊन आलो घरी जस्ट. गाईज आता छबिन्याला चाललोय आम्ही. दुपारी गेलो होतो पार्टीला बघितलं होतं तुम्ही. आता चाललोय छबिना आणि नंतर आणि आईला छोट्या मुलांची झोपी दिली मम्मी गाडी 4 व्हीलर. आणि गाईज आज आमच्याकडे ऑर्केस्ट्रा आहे तर आमच्याकडे आज सायली पाटील येणार आहे. सायली पाटील येते आज आमच्याकडे. आता छबिन्याला निघालोय. गाइस देखो इसको क्या मांगता है. पैसा तो पैसा पैसा. चला गाइस मम्मी को देखो फुल तैयारी में बुरमुस वगैरह लेके. छबिना मम्मी किधर. मम्मी कुठं चाललेस. छबिन्या वाकडा कशाला. मग तिथं तमाशा आहे ऑर्केस्ट्रा बघायला. मग वाकडाची काय गरज. मग काय हा वाकडा महत्वाचे लागतात. थंडी वगैरे लागते ना खूप त्याच्यामुळे. आणि ही बघा आपली काकी. ह्याला छबिन्याला आपली आत्ता बघा कोण म्हणते. काय गाईज कशी हो गाईज. ब्लॉग मध्ये बोलत आहे आमची पंक्चर तोंड झाली तरी. निघालो.
बघा आपले देव. चांगलं. सगळ्यांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद पाहिजे बरं का मित्रांनो. कारण तुम्हा सर्वांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद हीच असते कलाकारांसाठी जायदाद. येत आहे महाराष्ट्राची लाडकी सायली पाडे. गाईज आता आम्ही निघालोय घरी ऑर्केस्ट्रावरून. सायली पाटील आली होती आमच्याकडे आज, तर तिची 3 गाणी बघितलेत आम्ही. अजून ऑर्केस्ट्रा चालू आहे पण जातो आता घरी. खूप थंडी पण वाढली आणि टाईम पण झाला खूप. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.